ठिकाणी एक महत्त्वाची घडामोड आहे। बेस्ट निवडणुकीत ठाकरेंच्या ब्रँडचा बँड वाजवला असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कोरोनात नातेवाईकांना कंत्राट देऊन माणसं मारली असंही फडणवीसांनी म्हटलंय। आता कफन चोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येणार असा सवाल सुद्धा फडणवीसांनी विचारलाय। कफन चोर म्हणत ठाकरेंच्या सेनेवर फडणवीसांनी थेट निशाणा साधलाय। कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं। त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो, अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये। या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। त्या महानगरपालिकेकडनं केवळ एवढीच अपेक्षा केली होती, तेव्हाच्या सत्ताधाऱ्याकडनं एवढीच अपेक्षा केली होती, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा, सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या, त्याला बेड उपलब्ध करून द्या। पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली। त्यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं, त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला। हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? हे कफन चोर ज्याने कफन मध्ये चोरी केली, हे कफन चोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांपुढे येत आहेत, हा माझा सवाल आहे। इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी, आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला, म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला। आपण तर मन मोठं दाखवलं, आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं। पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का।